नमस्कार. मी विवेकानंद बिरगाळे पाटील, संचालक किसान ॲग्रोटेक, असना कॉर्नर नांदेड, निळा रोड नांदेड आणि आदित्य ॲग्रोटेक सोमठाणा फाटा भोकर. हे जे आपण आज मला वाटते आलेगाव सौ राहते, हे पूर्णा तालुक्यातलं गाव आहे. नांदेडच्या बाजूला एक 12-13 किलोमीटर काहीतरी गाव येते. आज आपण या ठिकाणी आलो. तर किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञान, किसान ॲग्रोटेक ऊस AI तंत्रज्ञान, म्हणजे AI तंत्रज्ञान आजचं जे चाललंय त्या पद्धतीनं आपण हे सगळे कार्यक्रम चाललोय. तर तत्पूर्वी आज जे आलेगाव सौरातला आपण आलो, शेतकरी बंधूचं नाव विचारून घेऊ आणि त्यांचं काय पोझिशन होती ऊसाची, आणि आपण जो स्प्रे दिला यांना किंवा किट दिला ड्रिचिंगचा. कारण आम्ही जे सांगतो की तुम्हाला 2 ड्रिचिंग करायचे आहेत, 4 फवारण्या करायच्या आहेत आणि 4 डोस करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर जैविक मध्ये याचं पोत वाढविण्यासाठी काय करायचं काय नाही ते आपण सांगतोच नेहमी वेळोवेळी. तर तत्पूर्वी तुमचं नाव सांगा शेतकरी बंधू. जगन्नाथ जनार्दन सौराते. जगन्नाथ जनार्दनराव सौराते हे शेतकरी बंधूचं नाव आहे. याला किती एक फवारणी झाली का आपली आता? एक फवारणी झाली. आता तुम्ही बघू शकता, एक फवारणी झाल्याच्या नंतर ऊसाची जी फुटव्याची संख्या आहे, एका ठिकाणी कमीत कमी मला वाटते या ठिकाणी एक 14-15 फुटव्याची संख्या आहे. हे पाहू शकता, हे पाहू शकता तुम्ही. तिकडला पण ऊस पाहू शकता. आज 11 फेब्रुवारी 2026 तारीख आहे. त्याला किती तारखेला फवारणी घेतली होती तुम्ही? याला 1 महिना झाला. ऊसामुळे आमचं लेट झालं 1 महिना. दुसरी करायची होती. हा, कारण आपल्याला 4 फवारण्या करायच्या होत्या, परंतु 1 फवारणी झालेली आहे. म्हणजे 1 महिन्यापूर्वी आपण एकाला फवारणी केली होती. तर 1 महिन्याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही ज्या दिवशी याला फवारणी केल्या, म्हणजे जवळपास गेल्या महिन्यामध्ये 9-10 तारखेला 9-10 जानेवारीला याला फवारणी केल्या, त्यावेळेस याची पोझिशन काय होती किंवा ऊसाची जे होते? जास्त पातळ होतं. आम्हाला वाटलं का खांडी भरावं लागतात काय की कुठं तरी मोडका दिसू लागला. एकच असं दिसलं. आम्हाला वाटलं का खांडी भरावं का ऊसच निघाने गेला. नंतर फवारणी केल्यामुळं हे फुटे दिसायला लागले. कारण किसान ॲग्रोटेक AI तंत्रज्ञान मध्ये जे आपण सांगतो, छोट्या बॉटल दिल्या असतील 2-4 तुम्हाला. 6B चे होते. IB आहे त्याच्यामध्ये, 6B आहे, फंटासिया पण आहे, फ्लोवेट पण आहे, आणि रिमोज हे एक अमिनो बेस मायक्रोन्यूट्रंट आहे. ह्या 5-6 गोष्टीचा आपण एकत्र करून याला फवारणी केली. तर फवारणी केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ते बघू शकता. दुसरी एक गोष्ट हे बघा, ह्या ऊसाच्या जे पान आहे त्या पानाची आज ह्या 1 महिन्याच्या नंतर याची जे पान झालंय, ते पानाचं जे आपण काढू. आपण 1 महिन्याच्या काळात हे पान बघू शकता. ही पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, या पानाची जी साईज आहे ही आजच्या कंडिशनला 2 बोट आहे. तर हे एक्झॅक्टली आज 2 बोट आहे. इथून 1 महिन्याच्या नंतर म्हणजे दुसरी फवारणी जेव्हा होईल आपली, हे कमीत कमी 3 बोट याची पाण्याची साईज होईल. दर महिन्याला तुमची 1-1 बोट असं वाढून हे कमीत कमी हे तुमचं जे पान आहे, कारण या पानाची ऊसाचं ॲव्हरेज कुठून येते? तिथूनच येते. कारण ऊसाच्या पानाची जेवढी साईज मोठी राहील तेवढं प्रकाश संश्लेषण जास्तीचं होईल आणि त्याच्यानंतर त्याला खायला चांगलं भेटेल. आणि त्याच्यानंतर मग याचं जे ॲव्हरेज आहे टनेजमध्ये, जे आपण किसान ॲग्रोटेक या ऊस तंत्रज्ञान 80 ते 100 टनापर्यंत यावर्षीचे आपले ॲव्हरेज आहेत. जसे गेल्या वर्षी आपण काम केलं होतं 80, 85, 90 पर्यंत पोहोचलो. तर यावर्षी पर्यंत आपल्याला हे 100 टनापर्यंत ॲव्हरेज यावर्षी एकरी पार करायचं आहे. तर त्या पद्धतीनं त्याचे जे डोसेस आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे बघा थोडं हे इकडे या. मी जे म्हणलो होतो तुम्हाला, तुमच्या शेतामध्ये तिथं बघितलं की ते ऊस वाढलाय. नको वाढणं आणि हिरवं नकोच. ऊस वाढते वेळेस हे बघा या ठिकाणी बघा तुम्ही आता हे ऊसाचं जे आहे आज हे बूड 1 महिन्याच्या नंतर ऊसाच्या बुडाची साईज एवढी झाली. हे बघा हे लहानपणापासून वर येणं. आता हे बघा हे ऊसाचा हे बघा इथे ह्या क्लोज मध्ये घ्या थोडं. हे बघा हे ऊस छोटाचा आहे, परंतु याचं बुड बघा, हे बुडातून ऊस जाडा होणं जरुरी आहे. आता तिथला आपण तुमचा जे बघितला होता एक ऊस, जे नवीन ऊस होता आपण तिथे, ऊस वाढलाय जेवढा नाही ते एवढंच आहे. राईट. ऊस पहिल्या सुरला ऊस तर वाढणार आहे, नो डाऊट. वाढवायला काय युरिया टाकला की आपल्याला, किंवा मॅग्नेशियम सल्फेट, आपलं अमोनियम सल्फेट आणि युरिया टाकलं की एरीज ऊस वाढते, किंवा 19 फवारणी. पण सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, हे बुडातून ऊस तुमचा असा मजबूत धरला पाहिजे. कारण याची आपण जेव्हा बाळ बांधणी करणार आहोत, म्हणजे हे माती लावणार आहोत, याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं आता तुम्ही लावलं हे, आता पुन्हाच्या वेळेस जे लावणार आहात ते लावल्याच्या नंतर ऊस जेवढा खाली मजबूत राहील तेवढा हे इकडून जे कार्बन नायट्रोजन रेशो आहे ते, आणि आपण टाकलेले खतं ते मजबूत राहील आणि ऊस हवेनं पडणार नाही, काय नाही. आणि लहानपणापासून ऊस का होईल मोठ्यात मोठा साईज धरायला
सुरुवात होईल. जाडी सारखी राहील. जाडीसारखी राहील. तर आज आपली पहिली फवारणी झालेली आहे. आता दुसरी तिसरी दुसऱ्या एक 15 आज 2-3 दिवसाला करायची आहे आणि 15 दिवसाच्या नंतर राहिलेल्या 3 फवारण्या करून बाकीचे आपले जे डोस आहेत पूर्ण तंत्रज्ञान त्या पद्धतीनं करायचं. तर यावेळेस यावर तुम्हाला काय वाटते, हे बघितल्याच्या नंतर काय वाटतं? फरक दिसायला लागला. हा? दिसताच हे हा? सगळा फरक दिसताच हे. हे काय असं काय सांगी वांगी नाही, ते दिसायला येत ना. प्रत्यक्षात नाही पण जाडी पण आली ना. हा. कलर कलर नाही, नाही, याच्यावर रोग तुम्हाला काही दिसणारच नाही कुठलाच. काय पानावर रोग नाही, काहीच नाही. बघा ते पान बघा कसं सुटलंय बघा, पानाची वाढलेली साईज आहे किंवा ते याच्या हे आहे त्याच्यात कुठं काही हे दिसणारच नाही तुम्हाला. महत्वाचं म्हणजे जाडी पाहिजे. हा, जाडी पाहिजे, हाईट हा. आणि क्वालिटी उसाची. जाडी, कुठलाही रोगग्रस्त तुम्हाला कुठंच काही दिसणार नाही. तिथे बघू शकता पुरी त्या पद्धतीनं कुठंही काही प्रॉब्लेम नाही. ओके, वेळ दिलात धन्यवाद.